शिवाजी महाराज की गणपती बाप्पा बाबू काय बनवतोय? गणपती येत असताना गणपतीची माती देऊन त्यांना गणपतीच्या आकाराचं आणि गणेश मूर्तीची कार्यशाळा या ठिकाणी घेतली। आता बघूया किती मुलं आपला जीव ओतून, एकाग्रता जी लागते ती ओतून गणेशाची मूर्ती साजरी करतायत। शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराज की गणपती बाप्पा मंगलमूर्ती। सन्माननीय रवींद्र वाडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर अशी संधी देत आहोत की ज्यामध्ये आपल्यासोबत छोटे वायकर साहेबांचे नातू आहेत। बाबू काय बनवतोय? काय बनवतोय? बाप्पा बाप्पा बनवतोय? गणपती बाप्पा। ओके, झालं मला दाखवशील? नमस्कार, मी अतुल जैन आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत जोगेश्वरी विभागामध्ये। या ठिकाणी खासदार सुरेंद्र वायकर साहेब यांच्या वतीने आज रूप गणेशाचे या पद्धतीने गणेशोत्सवाचं आगमन होत आहे आणि त्याच पद्धतीने छोट्या मुलांच्या हातातून घडणाऱ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या या अत्यंत सुंदर असतील। आणि आज साहेबांचं जे काम आहे ते अत्यंत सुंदर संकल्पना नेहमीच असते, पण आजची संकल्पना त्यांच्याकडे जाणून घ्या। साहेब, रूप गणेशाचे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्या पद्धतीने आपण प्रत्येक मुलांसाठी काहीतरी वेगळं करावं अशी संकल्पना तुम्ही घेऊन चालत असता आणि आज या ठिकाणी रूप गणेशाची आपण साकारतोय। खरी गोष्ट आहे की आत्ताची जी मुलं आहेत आपली, ही घरामध्ये आता जास्त बसून टॅब, मोबाईल याच्यामध्ये व्यस्त असतात आणि यांना थोडंसं बाहेर आणण्यासाठी एक हा कार्यक्रम आपला पहिला जुनाच आहे, परंतु मध्ये कोणी करत नव्हतं। हा कार्यक्रम आमच्या गोरेगाव शाखेमध्ये व्हायचा, तो या वेळेला जोगेश्वरीमध्ये करायचं आपण ठरवलं आणि त्या पद्धतीने आज जी टॅब मध्ये गुंतलेली मुलं आहेत, मोबाईल मध्ये गुंतलेली मुलं आहेत, त्यांना कुठेतरी फील्ड वर्क आणि अशी आम्ही जेव्हा लहानपणी केलं तर गोट्या खेळल्या, त्या शिगांचं केलं, गाडी चालवली, विटीदांडू आम्ही केले, तर हे अशा पद्धतीने करत असताना त्यांनाही त्यामध्ये खेळांमध्ये इन्व्हॉल्व करणं हे महत्वाचं होतं। आणि गणपती येत असताना गणपतीची माती देऊन त्यांना गणपतीच्या आकाराचं आणि गणेश मूर्तीची कार्यशाळा या ठिकाणी घेतली। आता बघूया किती मुलं आपला जीव ओतून, एकाग्रता जी लागते ती ओतून गणेशाची मूर्ती साजरी करतायत। त्या आज बघूया, एक चांगला वेगळा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये 120 मुलांनी पार्टिसिपेट घेतले, त्यात माझे नातू देखील आहेत। ज्या पद्धतीने गणपतीचा उत्सव आपण साजरा करणार आहोत, या महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाला राज्याचा उत्सव दर्जा देण्यात येत आहे, कशा पद्धतीने बघताय? काय आपण दिल्लीचे तक्रार आपण खासदार म्हणून दिलेला आहात, कशा पद्धतीने आपण या गोष्टीकडे बघताय?
खूप चांगलं आहे. गणपती जसे राष्ट्रीय सण आपले दोन आहेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, आणि हा महाराष्ट्राचा सण. गणपती म्हटला तर मनुष्य गावी त्याचे कुलदैवत असतो तिकडे जातो, आणि कोकणी मनुष्य म्हटला की तू नोकरी लात मारेल, झालं नाही पाहिजे मला, पण मला गावी जाऊन दे, गणपतीला जाऊन दे, होळीला जाऊन दे. जे सण आहे त्या पद्धतीचा आनंद घेण्याचा आहे तो घेतला पाहिजे. आणि गणपती हा महाराष्ट्राचा उत्सव केलाय, त्याबद्दल माझ्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचा, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांचे मी अत्यंत आभारी आहे. शेवटचा प्रश्न येतो त्यामध्ये आता बोलता बोलता आपण बोलला की गणेशोत्सवाची तयारी सुरू झालेली आहे, आपण तलाव वगैरे त्याच्यामध्ये ते होणार, त्यामध्ये तुम्ही खासदार आहात, वर्तुळाची जबाबदारी मोठी तरी आपली विसर्जनाची जबाबदारी असणार आहे गणपतीची, कशी तयारी केली आपल्या मनात नवीन आहे? वर्षावाच्या गणपती जे आहे ते विसर्जनाचे इथे मी जे गेल्या रात्री 2 वाजता जे पाहिलं ते अत्यंत चुकीचं पाहिलं. की आपल्या इकडचा संपूर्ण पाणी म्हणजे स्ट्रॉ मटर, ड्रेन, सिवर, हे सर्व संडास पाणी हा त्या वर्षाच्या खाडीत जातोय, आणि त्याच्या बाजूलाच आम्ही गणपती विसर्जन करतोय. आणि त्यामुळे मी ड्रोननी संपूर्ण खाडीच्या आतलं आणि वरचं सर्वे केलेलं आहे, आणि ती खाडी आम्ही स्वच्छते करायला घेतोय. त्या पद्धतीने STP प्लांट, कारण पार्ल्यातनं, अंधेरीतनं, जोगेश्वरीतनं आणि थोडं गोरेगावमधून सर्व जे शिवर जाणार आहे त्याला ट्रीटमेंट प्लांट बसून त्याच्यामध्ये चांगलं पाणी सोडायचं, ही माझे 380 कोटी आणि जेटी बांधायचे, हा मी केंद्राकडे प्रस्ताव दिलेला आहे. बहुतेक तो 380 कोटी पास होऊन या सर्व गोष्टी होतील. कृत्रिम तलाव असं आहे की आम्ही प्रदूषण वाढवतो. मी दिल्लीला बघतो तर दिल्ली खरोखर प्रदूषणमय आहे, तशी तेवढी मुंबई नाही आहे, आणि मुंबईला तसं होऊ नये यासाठी अनेक प्रदूषण न होण्यासाठी अनेक उपाय आहेत. त्यातला हा आपले गणेश विसर्जनाच्या मूर्ती आपल्या आपल्या संकुलामध्ये विसर्जित करणे हा त्यातला एक मोठा पर्याय आहे. थँक्यू सर. आपल्याला जाण्यासाठी आणि त्या गोळ्याला प्रेस करून घ्या, प्रेस करून घ्या, चपटी करा. चपटी केल्यानंतर तुम्हाला ते छोटे चपटी होतील, ते दोन्ही गणपतीच्या कानावर. आता केरळ लावून घ्या बाजूला. केरळ बाजूला 2 सगळे बापाचे कान लावायचे. झालं. गणपती आणि गणपती अशा तऱ्हेने कोण राहिली पाहिजे. आणि 2 परत 3 बनवले असे प्रेस करून लावून ते प्रेस करा, लावायचं दोन्ही साईड. पाचशे आता ते अशा पद्धतीने तुमचा गणपती 4 आठवड्यात पूर्ण तयार होईल. मला काय बघा आता तुमचा नक्की त्याच्यातील माझ्या दिवसात तुमचा लास्ट मला दिसेल. म्हणजे तुम्हाला चांगली गणपती बनवली मूर्तिकार श्री संजय वळिवडेकर गेली अनेक वर्ष गणपतीच्या मूर्त्या बनवते, पण त्यांच्याकडे जाणून घेऊया की येणारा काळ मला कशा पद्धतीने बघताय का येणाऱ्या काळात मूर्ती बनवणं आणि मूर्तिकार घडवणं
हे फार मोठी गोष्ट असेल. आणि आज संजय जी आपलं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. आज खूप मोठी संकल्पना आहे की ज्या पद्धतीने आपण जर गेली आणि वर्षानुवर्ष मूर्त्या बनवतात आहातच, पण त्याच पद्धतीने येणारी पिढी सुद्धा मूर्ती बनवणारी पाहिजे अशा पद्धतीने मला संकल्पना नक्की असणार. आणि त्याच माध्यमातून खासदार यांच्या पद्धतीने आज या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. कशा पद्धतीची संकल्पना होती, तुम्ही कशी या ठिकाणी आहात? खरं तर जोगेश्वरीमध्ये सर्वप्रथम असा कार्यक्रम होतोय आणि हा जी संकल्पना आहे याचा जो विचार आला तो रवींद्र वायकर साहेब यांच्या मनात आला आणि त्यांनी असं ठरवलं. खरं त्याचा एक म्हणजे उद्देश असा होता की पर्यावरणाला वाचवण्यासाठी आणि त्याचबरोबर मुलांच्या हातात एक वेगळी कला यावी. कारण की आजच्या या क्षेत्रामध्ये माझा अनुभव आहे. मी पुण्याला गेलो होतो या कार्यक्रमासाठी. तिथे डॉक्टर सुद्धा आले होते हे शिकण्यासाठी, इंजिनियर आले होते शिकण्यासाठी. कारण की त्यांची इच्छा आहे की मूर्ती बनवणे आणि घडवणे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी त्यांना आजच्या युगामध्ये त्याची खरंच गरज आहे. कारण की प्रदूषण करण्यासाठी आपण मूर्ती नाही बनायचं, आपल्याला प्रदूषण टाळण्यासाठी त्या मूर्ती बनवायची. तर ह्या क्षणी बरेच छोटे छोटे कलाकार आलेले आहेत आपल्या इथे आणि आज एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम सुरू आहे.